बातमी आहे कोल्हापूरमधून। आपण आजवर चोरीच्या अनेक घटना पाहिलेल्या आहेत आणि चोरी करण्याची स्टाईल सुद्धा पाहिली आहे, पण थरारक पद्धतीने पोलिसांनी त्या चोरीचा छडा लावल्याच्या बातम्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत। मात्र ही बातमी काहीशी वेगळी आहे, कारण की इथे चोरांचा छडा पोलिसांनी नाही तर एका बापाने लावलाय। नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। 31 जानेवारीची घटना। एक चोर दबक्या पावलांनी येतो, इकडे तिकडे बघतो, महागड्या सायकलचा लॉक अलगद उघडतो आणि पार्किंग मधली सायकल चोरून पसार होतो। संजय पाटील यांनी आपल्या लाडक्या लेकीला महिनाभरापूर्वी बक्षीस दिलेली ही सायकल। त्यांची लेक वेदिका हिनं राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धेत पदकाची कमाई केली, तेव्हा वडिलांनी बक्षीस म्हणून वेदिकाला महागडी सायकल दिली। या गिफ्टमुळे लेकीचा आनंद गगनात मावत नव्हता, पण बायसिकल थीफ आला आणि सायकलीसह लेकीच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा हिरावून गेला। मुलीच्या वडिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली। पोलिसांनी शोध घेतला, पण सायकल चोर काही सापडला नाही आणि मग सुरू झाली एलिझाबेथ एकादशीची कोल्हापूर स्टाईल शोध मोहीम। वडील संजय पाटील यांनी स्वतःच डिटेक्टिव्ह बनून सायकल चोराचा छडा लावायचं ठरवलं। त्यांनी कोल्हापुरातला कोपरा धुंडाळला। चोराचा माग काढण्यासाठी 12 ते 13 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले। पार्किंग मधून सायकल चोरून नेतानाचा सीसीटीव्ही त्यांनी न्याहाळला। हातकणंगले चौकातील प्रसाद पाटील यांच्या पेट्रोल पंपावरचा सीसीटीव्ही, घोडावत कॉलेज जवळील राज हॉटेल मधला सीसीटीव्ही, हातकणंगले जयसिंगपूर रोडवरील हॉटेल मधला सीसीटीव्ही, संजय घोडावत फार्म हाऊस चौकातला सीसीटीव्ही, सांगली बायपास रोड पासून जयसिंगपूर रोड वरील घरातला सीसीटीव्ही, जयसिंगपूर रोड वरील हॉटेल मधील सीसीटीव्ही, नांदणी नाका आणि जयसिंगपूर इथं शेवटचा सीसीटीव्ही, असे एका पाठोपाठ एक सगळे सीसीटीव्ही त्यांनी शोधून काढले आणि त्या आधारे चक्क सायकल चोराचा छडा लावला। बरेच सीसीटीव्ही पालथे घातले आणि शेवटचं लोकेशन आम्हाला 8 वाजता मिळालं, नांदणी नाका जयसिंगपूर। तिथून पुढे तो पास झालेला दिसतच नव्हता, त्यामुळे आम्ही सगळं तिथं हातबल झालो होतो की आता पुढे काय करायचं, इथून कुठे गेला असेल। तिथून आम्ही त्या चौकात येऊन थांबलो, नांदणी चौकात, नांदणी नाक्यावरती जयसिंगपूरच्या चौकात। तिथंच थांबल्यानंतर म्हणजे परमेश्वराचीच कृपा म्हणायची की आमच्या पत्नीला ती सायकल समोर दिसली रस्त्याच्या पलीकडेच, आणि आमचा आनंद गगनात मावेन असा झाला की आम्ही एक दिलेलं गिफ्ट होतं ते आम्हाला परत मिळालं। त्यानंतर चोरापर्यंत आम्ही ते पोलिसांच्या मदतीने पोहोचलो आणि त्यानंतर चोराला पोलिसांनी पकडण्यात त्यांना यश आलं। या चोरट्यानं ही सायकल एका हॉटेल व्यावसायिकाला फक्त 3000 रुपयात विकली होती। आणखी एक सायकल घेऊन तो येणार असल्याची माहिती संजय पाटलांना मिळाली। त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हुसेन उर्फ असलम गुलाब जमादार या सायकल चोराला 18 फेब्रुवारीला अटक केली। आम्ही त्या सर्व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा माग घेतला असता ही मोटरसायकल रेकॉर्डर एक आरोपी हुसेन गुलाब जमादार वय 24 वर्ष, राहणार घालवाड, तालुका शिरोळ यानं चोरल्याचं निष्पन्न झालं। त्याला आम्ही अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात चोरलेली जी सायकल आहे, जी जास्त किमतीची होती, ती सायकल याच्यामध्ये आम्ही हस्तगत केलेली आहे। श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी ही कविता तुम्ही ऐकलीच असेल, पण लाडक्या लेकीची सायकल चोरणाऱ्याला शोधण्यासाठी लढणाऱ्या बापाची ही बुलंद कहाणी डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।